शिक्षक पती पत्नींची एकत्र आत्महत्या, पगाराच्या अन्यायाने संपलं दोघांचं आयुष्य। रडून रडून अखेरचा श्वास। शिक्षक म्हणजे समाजाचे शिल्पकार, पण जेव्हा यात शिल्पकारांनाच न्याय मिळत नाही, जेव्हा त्यांना आपले मूलभूत अधिकारही मागावे लागतात, तेव्हा एक समाज म्हणून आपल्याला थांबून विचार करावा लागतो। महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील लाखोट गावात घडलेली ही घटना अशीच अंतर्मुख करणारी आहे। शिक्षक पती पत्नीने केवळ रखडलेल्या वेतनामुळे, शासनाच्या बेफिकीरपणामुळे आणि संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशामुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। कोण होते हे शिक्षक? प्रमोद सर्क वय 38 आणि सौ. सविता बाईक वय 35। हे दोघंही गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते। गावात त्यांचा खूप मान होता, शाळेतील प्रत्येक मुलाला ते नावानं ओळखायचे। बालमित्र, बालसखी यांचे प्राधान्याने शिक्षक। दोघांनीही शिक्षकाची नोकरी सेवेसाठी केली होती, पण दुर्दैव म्हणजे त्यांची सेवा शासनाने ओळखलीच नाही। पगाराची रखडपट्टी, त्रासाची सुरुवात। 20 महिने पगार न मिळाल्याने घरखर्च थांबला। मुलांची फी भरणं अशक्य। किराणा, वीज बिल, औषधं, सगळ्या गरजा अर्ध्यावर। बँकेचे कर्ज थकले, नोटिसा आल्या। जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी इथपासून मंत्रालयापर्यंत सगळीकडे विनंतीपत्र, भेटी, आंदोलनं केली। प्रत्येक वेळी मिळाली आश्वासनं आणि नव्या तारीखा। मानसिक तणावात वाढ। या सगळ्या संघर्षात दोघंही मानसिकदृष्ट्या खचले। एकमेकांना धीर देत जगायचा प्रयत्न करत राहिले, पण प्रत्येक महिना नवीन वेदना घेऊन यायचा। शेवटी त्यांनी एका रात्री आत्महत्येचा निर्णय घेतला। सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं? आम्ही शिक्षक म्हणून काम केलं, कधी कोणाचा अपमान केला नाही, फक्त आमचा हक्क मागितला तोही मिळाला नाही। आम्ही थकलोय, आता माफ करा। कुटुंबाचं काय झालं? दोघांच्या पश्चात 2 लहान मुलं, वृद्ध आईवडील आणि हृदयविदारक आठवणी उरल्या। मुलांचं शिक्षण, ज्यासाठी त्यांनी स्वतः उपाशी झोपायचं निवडलं, तेच आज थांबलं। गावकऱ्यांची भावना। गावात शोककळा। संपूर्ण शाळा बंद ठेवण्यात आली। विद्यार्थी अजूनही त्यांच्या नावानं बोलतात। सर आणि बाई पुन्हा शाळेत येणार नाही, हे वाक्य स्वीकारणं अवघड जातं। शासनाची भूमिका। अजूनपर्यंत शासनाकडून कोणतंही ठोस उत्तर नाही। ना कुटुंबाला मदत, ना समाजाशी संवाद। केवळ प्रकरणाची चौकशी सुरू आहे, हे उत्तर। ही फक्त एक घटना नाही, ही चेतावणी आहे। शेकडो शिक्षक वेतनाविना मानसिक तणावात आहेत। आता जर शासनाने पावलं उचलली नाही, तर आणखी अशा आत्महत्या होणार। कोण जबाबदार असेल तेव्हा? एक शिक्षक जो ज्ञानाचा दिवा पेटवत होता, त्याला आपलं आयुष्य का विझवावं लागलं? शासन इतकं असंवेदनशील का आहे? शिक्षकांचा पगार अधिकार आहे की भीक मागावी लागते? शिक्षक आत्महत्या करत असतील तर शिक्षण कुणाच्या हाती? शिक्षण क्षेत्र फक्त पुस्तकी ज्ञानावर चालत नाही, ते चालतं त्या शिक्षकांवर, ज्यांनी आपलं आयुष्य मुलांच्या भविष्याकरता वेचलं। पण जेव्हा हे शिक्षक स्वतः न्याय मागून थकतात आणि आयुष्य संपवतात, तेव्हा त्या समाजाने स्वतःला विचार करायला पाहिजे, आपण खरंच शिक्षित झालो आहोत का? जर ही बातमी वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल, तर ती बातमी तितकीच इतरांपर्यंत पोहोचवा। व्हिडिओ शेअर करा, आवाज उठा आणि कमेंट करा, शिक्षकांना _न्याय_ मिळालाच _ पाहिजे।